नमस्कार मित्रांनो, मी विवेक साळुंखे आपलं स्वागत करतो CS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. SSC GDचा जो काही आता पेपर आहे 20 फेब्रुवारी म्हणजे उद्या तुमचा पेपर असणार आहे. तर उद्या पेपरला जाताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहेत तर ते तुम्हाला मी इथं सांगणार आहे. आणि जेवढे मुलांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसणार तर त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण की आपण SSC GD संदर्भात जे काही प्रश्न उत्तरे असतात तर ते सुद्धा आपण इथं घेत असतो. आतापर्यंत मी 2 व्हिडिओ जे काही परीक्षेला जाता अशा पद्धतीने जे टायटल देऊन सन मी जे 2 व्हिडिओ तयार केलेले आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला यूट्यूब चॅनलला पाहायला मिळून जातील. ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचे. त्याच्यामध्ये 20 प्रश्न आपण GK GSचे घेतलेले आहेत आणि त्यांचं संपूर्ण स्पष्टीकरण तिथं आपण घेतलेलं आहे. कारण की अब की बार GD पार अशा पद्धतीचा आपला तो एक लोगो असणार आहे. अब की बार GD पार. पुढे पाहूया आपण. तर एक कोट्स आहे, स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्हाला वाटते त्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असते. म्हणजे आता जे काही पेपर आहे तुमचा उद्या पेपर असणार आहे, पण तुम्ही आज इतकं बर्डन घेऊन घेतात की स्वतःवरचा विश्वासच नाही, माझं हे बाकी राहिलं, माझं हिंदीचा विषय बाकी राहिला, इंग्लिशचा बाकी राहिला किंवा इतर अजून कोणते विषय असतील GK GS वगैरे तर ते बाकी राहिले. तर अशा पद्धतीचं तुम्ही तो स्वतःवर जो जो विश्वास असतो तो तुमचा ढासळत चालतो आणि परीक्षेमध्ये तुम्हाला काहीच जमत नाही. त्याच्यामुळे स्वतःवरचा विश्वास ठेवायचा आहे. स्वतःवर जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत तुम्हाला सर्व काही माहीत असतं. त्याच्यामुळे परीक्षेला जाताना आत्मविश्वासाने जायचं असतं. चांगल्या पद्धतीने तुम्ही पेपर द्याल अशी अपेक्षा करतो मी. पुढचा पाहणार होतो. परीक्षेसाठी लागणारी डॉक्युमेंट लिस्ट. परीक्षेसाठी लागणारी जी काही डॉक्युमेंट लिस्ट आहे ती तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर पहिलं डॉक्युमेंट असणार आहे तुमचं ॲडमिशन सर्टिफिकेट. म्हणजे ॲडमिशन सर्टिफिकेट म्हणजे काय? तर ॲडमिट कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे. काय घेऊन जायचं आहे? ॲडमिट कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे. बरोबर? ॲडमिट कार्ड तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. त्याची कलर प्रिंट किंवा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट तुम्ही घेऊन जाऊ शकतात. तसा जे काही तुमची हॉल तिकीट आहे त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहेत तर त्याच्यात अशा पद्धतीने काही मेन्शन केलेलं नाही की कलर प्रिंट पाहिजे किंवा ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे. तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने ती घेऊन जाऊ शकता. तर ॲडमिशन सर्टिफिकेट म्हणजे ॲडमिट कार्ड तुम्हाला हवं आहे. त्याच्यावर व्यवस्थित फोटो आला पाहिजे. तुमचं सर्व इन्फॉर्मेशन जे ॲडमिट कार्डवर ती व्यवस्थित आली पाहिजे. कलर प्रिंट तुमची अशी भुरसट नको पाहिजे किंवा तुमचा फोटोवर थोडीशी अशी शाई जास्त किंवा कमी जास्त झालेली असायला नको. चांगल्या पद्धतीची प्रिंट काढून घेऊन जा. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं डॉक्युमेंट सांगितलेलं आहे त्यांनी कलर फोटो 2 सांगितलेले आहेत. कलर फोटो तुम्हाला लागणार आहे. पासपोर्ट साईजचे जे काही 2 फोटो असतील रिसेंटली 3 महिन्या अगोदरचे म्हणजे 3 म्हणजे मागच्या 3 महिन्यापासून जे काही फोटो असतील तुमच्याकडे तर जे काही तुम्ही आता फॉर्म भरला असेल तेव्हा तुम्ही फोटो दिले असतील ते जरी असले तरी चालतील. असे 2 फोटो तुम्हाला घेऊन जायचे आहेत. तुम्हाला तिथं कलर फोटो घेऊन जायचे आहेत. पण माझं मत आहे की 2च्या ऐवजी तुम्ही 4 किंवा 5 फोटो सोबत राहू द्या. कारण की घाई गडबडीमध्ये एखादा फोटो तुमचा हरवून जातो. त्याच्यामुळे रिस्क नको म्हणून तुमच्याजवळ 4-5 फोटो तुमचे असले पाहिजे. आणि सोबत घेऊन जाताना मोबाईल वगैरे इतर जे काही गॅजेट असतात, डिजिटल वॉच असते, काही ब्लूटूथ असतात तर ते सर्व तुम्ही बाहेर ठेवून जायचं आहे. तिथं तुमची सोय असते. तिथं तुम्हाला पेडमध्ये तुम्हाला तुमची बॅग ठेवायला भेटते. तर ते सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे की तुमच्या गळ्यामध्ये आपण इकडून जाताना बसमध्ये जाताना किंवा कशानेही जात असतो त्यावेळेस आपण कानामध्ये ब्लूटूथ असतात तर ते जे ब्लूटूथ असतात ते तुमच्या कानामध्येच राहून जातात एखाद्या वेळेस. तर ते तुम्ही नीट चेक करून तुम्ही ते पाहून घ्यायचं आहे. पुढचं असणार आहे ओरिजिनल ID कार्ड. म्हणजे तुम्ही आधार कार्ड घेऊन जाऊ शकता, पॅन कार्ड घेऊन जाऊ शकता किंवा इतर जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील, वोटर ID असेल, कॉलेजचं ID असेल, अशा पद्धतीचे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट जे काही ID असतील ते तुम्ही तिथं घेऊन जाऊ शकता. पण याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच पाहायचं आहे, तुमच्या त्या ID कार्डवर तुमचा फोटो व्यवस्थित असला पाहिजे. फोटो व्यवस्थित असला पाहिजे आणि DOB म्हणजे डेट ऑफ बर्थ तुमची व्यवस्थित असली पाहिजे. अशाच पद्धतीचं ID कार्ड घेऊन जायचंय तुम्हाला. माझं तर प्रामाणिक मत आहे की तुम्ही आधार कार्ड हे तुमचं एक चांगलं ID कार्ड आहे. ते तुम्ही घेऊन जाऊ शकतात. आधार कार्ड. आधार कार्ड ओरिजिनल आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचे. त्याचे झेरॉक्स वगैरे तसं काही सांगितलेलं नाहीये. तरी तुमच्याजवळ एक कॅरी राहू द्या कारण की मागितली तर देता येईल. बरोबर? तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारणार नाहीत. बाकी तुम्हाला जर पेपरला जाताना पाण्याची आवश्यकता लागत असेल, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, थोडं उन्हाळा सुरुवात होते, तर पाणी बॉटल सुद्धा तुम्ही ट्रान्सपरंट पाणी बॉटल घेऊन जाऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही
फेस मास्क, समजा तुम्ही मास्क वापरत असाल तर मास्क घेऊन जाऊ शकतात, मास्क पण अलाउड आहे तिथं. अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे सर्व घेऊन जायचं आहे. पण लक्षात असू द्या, ॲडमिट कार्ड जे एकदम मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत. ॲडमिट कार्ड, कलर फोटो 2 असले पाहिजे. तुम्ही सोबत 4-5 कॅरी करू शकतात. ओरिजिनल ID कार्ड, हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला मस्ट आहेत पेपरला बसण्यासाठी, नाहीतर बसता येणार नाही. आणि पेपरचा जो काही रिपोर्टिंग टाइम असेल, रिपोर्टिंग टायमिंग जो असेल त्या टायमिंगच्या आत तुम्ही जायचं आहे. समजा तुमचा 8चा रिपोर्टिंग टायमिंग असेल तर 8ला 15-20 मिनिटं कमी असतानाच तुम्ही तिथे सेंटरला पोहोचून जायचं आहे. नाहीतर मग आपण 8 ते 9च्या दरम्यान रिपोर्टिंग टायमिंग असतो आणि आपण घरून 8ला निघतो आणि मग ट्रॅफिक वगैरे लागत लागत 9:05ला तिथं पोहोचतो आणि मग आपल्याला ते गेटमध्ये घेत नाहीत आणि त्यानंतर मग आपण आरडाओरड करतो. त्यापेक्षा आपण लवकरच आपल्या घरून निघायचं आहे. सेंटर तुम्हाला माहिती असेल तर लवकर जा. चांगल्या पद्धतीने पेपर द्या, व्यवस्थित तुम्ही पेपर द्याल अशी अपेक्षा करतो. पुढचे स्लाइडमध्ये आपण म्हटलं की आपली गुणवत्ता दर्शविण्यासाठीच परीक्षा असते आणि यामध्ये तुम्ही नक्की उत्तीर्ण व्हाल. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पेपरसाठी. बरोबर, आपली गुणवत्ता दर्शविण्यासाठीच आपली परीक्षा असते. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित मन शांत ठेवून, डोकं ठिकाणावर ठेवून सण तुम्ही आपला पेपर द्यायचा असतो. तुम्हाला पेपरसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. पेपर तुम्ही कसा दिला, काय दिला ते मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं आहे. उद्या पेपर झाल्यानंतर तुम्ही मला प्रश्नही पाठवू शकतात आपल्या टेलिग्राम चॅनलला. तर CS एज्युकेशन टेस्ट अशा पद्धतीचं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट्समध्ये देऊन देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन देतो. तिथं तुम्ही मला तुमचे जे काही प्रश्न विचारलेले असतील, GK संदर्भात असतील, इंग्लिश असेल किंवा हिंदी असेल तुम्ही घेतलेलं, तर ते सर्व प्रश्न मला कमेंट्समध्ये तुम्ही टाकायचे आहेत. म्हणजे जेणेकरून आपण पुढच्या विद्यार्थ्यांना एक डायरेक्शन देऊ शकतो की कशा पद्धतीचा पेपर येतोय. तर सर्वांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. टायमावर पोचा, चांगला पेपर द्या आणि सिलेक्ट होऊन या. धन्यवाद.